यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत सगळे? भरपूर दिवसांनी आपला ब्लॉग येतोय. टाइम नाही भेटत आहे, तुम्हाला सांगितलंच लास्ट ब्लॉगमध्ये तर. आणि आम्ही आलोय वापीला माझ्या मम्मीकडे. तर इथून आम्ही चाललोय तिथलला फिरण्यासाठी. आणि काल म्हणजे अचानक आमचं फिक्स नव्हतं. फिक्स झालं अचानक. मी जॉबवरून आली, हे पण बाहेर गेले होते, हे पण आले. आणि यायला आम्हाला भरपूर उशीर झाला. काल 10:30 वाजता, 10:15च्या आसपास आम्ही आलो रात्री. मग आज आम्ही तिथलला फिरायला जायचं प्लॅन केलंय. तर मी तर जाऊन आले 2-3 वेळेस, पण हे फर्स्ट टाइम ह्यांना घेऊन जायचंय. बघूयात. आणि ह्यांचं फिक्स नव्हतं यायचं, अचानक फिक्स झालं. आम्ही निघालो, अर्ध्यापर्यंत आलो. नंतर मग आम्हाला कळालं की ह्यांना जे काम होतं सोमवारी, तर ते काम कॅन्सल झालंय. म्हणून हे थांबले. म्हणून म्हटलं जाऊयात कुठेतरी. तिथलं हे गेलेत नाही, म्हणून म्हटलं बघूयात तिकडे जाऊन. तर आम्ही चाललोय. आणि माझं पण काही फिक्स नव्हतं. म्हटलं कुठे जायचं नाहीये आता, हे पण नाहीयेत आणि भाऊ पण इकडे नाहीये, मुंबईमध्ये आहे. मग कुठे जाणार असं पण. म्हणून मी काही जास्त कपडे वगैरे काही घेऊन आले नाही. म्हणून घरचे जे होते त्याच्यावरतीच आम्ही चाललोय. मनू पण बघा, मनू आहे ना कालपासून जेवत नाहीये. आणि आल्यापासून बघा काय घेतलंय, डाळिंब खातोय नुसतं. आल्यापासून जेवतच नाहीये. आणि आज जबरदस्ती त्याला थोडी भीती दाखवून त्याला भरवलं दुपारी. आणि तरी पण हे पप्पाने काढून ठेवलेले दाणे डाळिंबाचे. आणि मग येताना हे मला पाहिजे मग म्हटलं जबरदस्ती करून मग घेतलं त्याने गाडीमध्ये. म्हटलं खाऊयात ना. म्हणून कुठे चाललो आपण? हाय कर ना. हाय. आम्ही चाललोय तिथलला. सांग, तिथलला विश्वंभरी मातेच्या मंदिरात ना. आणि बीच वरती चाललोय. त्यांना पण दाखवायचं होतं. म्हटलं मस्त मंदिर आहे, मला भरपूर आवडतो. पण जास्त वेळ मी तर 2च वेळेस जाऊन आले. बघूया त्यांना आवडतोय का. आवडेलच तसं मंदिर आहे, भरपूर छान आहे. पण आतमध्ये एक प्रॉब्लेम आहे, सगळ्याच मंदिरामध्ये असतात, शूट करून देतच नाही आतमध्ये. पण बघूयात, जर का दाखवता आलं तर दाखवू. पण जर का म्हणजे आतमधीतलं नाही शूट करता आलं तरी आम्ही साईडला आम्ही जे एन्जॉय करू, जे काय दाखवता येईल, जे काय शूट करता येईल ते दाखवू. बोलत मी काहीतरी बोला. मी काय बोलणार? मी नाही कधी काय बोलत ना, माहिती. कधी काय बोलत नाही, बोलतात. गावी बोलतोय असं. मला काय आपल्याला माहिती नाही, जाऊन काय बोलणार. पण काय एक्साइटेड आहेत. बघू आता कसं पहिल्यांदा बघू कसं काय ते काय आहे. आपण एवढं फिरत नाही ना जास्त. मला ऍक्च्युअली मध्ये जायचं होतं. माझ्या दुसरीकडंच, पण ऍक्च्युली कसं जरा लांब आहे ना. आणि मला ते मी इन्स्टाला बघितलंय रील्स. ते मस्त मंदिर आहे, आता नवीनच ओपन झालंय. तर तिकडे 4-5 तास लागतात इकडून जायला. मग दिवसच जाणार पूर्ण, आराम पण भेटणार नाही. आणि सुट्टी मग अशीच जाण्यानेच जाईल ना, त्याच्यामुळे नाही जाता येत आहे. तरी पण हे म्हणतायत जाऊया काय उद्या. पण वाटत नाही जाता येईल. गेलो तरी सकाळी गेलो ना लवकर, तेव्हा कुठे आम्ही संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आम्ही येऊ घरी. रिटर्न येऊ. मन तर करते खूप जायचं. बघूयात. काही अचानक रात्रीवर प्लॅन झाला तर ते आपल्याला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेलच, जर का गेलं तर. ऑकवर्ड फील होतंय. मंदिराच्या इकडे चाललोय आणि मी जीन्स घालून आले. कपडेच नव्हते आणले, कुठे जायचं नाही म्हणून.
माते की जय जय. हा जय माताजी झोपलाय. विष्णुपुरी मातेचे दर्शन घेऊन बुगली जाऊया. आलो आपण. देव बाप्पा नवसाला पाव म्हणू आमचा रडत मनूच्या उठतोय. अंगणात पैशाचा झाडला. बघूया शूट करता आलं तर दाखवते. तसं तर बाहेरचं शूट करू शकतो पण आतमध्ये अलाउड नाहीये. स्टार्टिंग पण घेतात का आतमध्ये एंट्री. मित्रांनो आता आम्ही विशंभरीला पोहोचलो आहोत. विशंभरी मातेचं मंदिर तर खूप छान. आत एंट्री तर खूप छान आहे. अजून खूप हे बनलं काय आहे आतमध्ये खूप बघण्यासारखं आहे. बघण्याचं खूप काही आहे पण मस्त छान आहे. बनवलं पहिल्यांदा आलं पण छान आहे. हे बघा तर आता आम्ही आतमध्ये दर्शन घ्यायला चाललोय. आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही माहिती नाही. आम्ही प्रयत्न करतोय शूट घ्यायचा. बघू काय बोललं तर बंद करतो. बघा विशंभरी मातेचं मंदिर आहे. सगळ्यात पहिलं कसं वाटलं मंदिर? हा कसं वाटलं सांगा. पण तुम्हाला कसं वाटलं मला तर मंदिर? खूप छान वाटलं. म्हणजे आम्हाला त्यांना असं आपण दाखवलं आतमध्ये जेव्हा आतमध्ये असं बाहेर नाही वाटते पण जेव्हा आतमध्ये एंटर जेव्हा केले ना बाहेर पण छान वाटतं. बाहेरून छान आहे पण आतमध्ये असं आतमध्ये वाटतंय. खूप छान आहे. म्हणजे खूप छान आहे. आतमध्ये मी असं गेलं तुम्हाला असं वाटलं कुठे आलोय. म्हणजे एकदम असं वाटतं 5 मिनिट बसावं पण आम्हाला वर पण जायचं होतं. वरती पण खूप छान आहे. असं गुफेतून जाऊन आतमध्ये शंकराचं पिंड आहे. शंकराची हे आहे पिंड वगैरे शंकराचं खूप छान आहे. मस्त कधी बनवले. इकडे आलात तर तुम्ही visit आलात करा व्हिजिट नक्की. करा इकडे नक्की आणि बघून जा. म्हणजे बघण्यात खूप छान. तुम्ही आतमध्ये दाखवूया गेलात आपण ना हे इकडचं काय बाहेरचं जसं. मनूला बघा कसं खेळवतात. मनू काही व्हिडिओ वगैरे आपल्याला शूट वगैरे करून नाही देत आहे. त्याच्यामुळे मनूला बघा कसं खेळवतात. पर्वत घेतले. मनू रडतोय म्हणून आम्हाला काय काय करावं लागतं. चला आपण बघायला जाऊ. बाप्पानी पर्वत उचललाय. मी म्हणजे 2 वेळेस आली तरी सुद्धा म्हणजे असं दुपारच्या टायमाला सकाळच्या टायमाला असं आलोय. कसं आहे तर असं संध्याकाळच्या टायमाला नव्हतं आलं. मला हे सीन मेन बघायचं होतं जे आता मी तुम्हाला दाखवते. मस्त आहे. जसं कृष्णाने जसं आपण सिरियल वगैरे मध्ये बघतो ना कार्टून मध्ये की कृष्णाने पर्वत उचललेलं ते इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आम्ही दाखवतो. असं बघून अंगात काटा येतो.
इकडेच मंदिराच्या बाहेर छास आणि लस्सी वगैरे भेटते. भरपूर लोक इकडे, भरपूर गर्दी होती आता. मनूनी पण जिद्द केली म्हणून घेतलंय मनूसाठी. आणि मनूला म्हटलं तू जर का संपवणार तरच तुला घ्यायचं. तो आता पितोय. हे पण नाही पित, मी थोडंफार पिते. कसं आहे छान आहे. ती छान आहे. छान आहे. पियत नाही ग्लास होणार आणि करत आहे. पितो. त्याला ग्लास पिता नाही म्हणून आजपासून चालू केलं ग्लास. कसं आहे यशू आवडलं? दुसरं आधी फिनिश करायचं, मग पुसायचं. छान. हे पण पितील थोडंसं प्यायला लागेल. खडू ऐकून सारखं आमरस पितात ना, आमरस आमरस सारखं हे दोघं माझ्या घसाऱ्यात माझं पिया सांगते. घ्यावं लागेल. प्रेम तर करतो मी पिऊ शकत नाही, माझं जमतच नाही. म्हणजे मी पण सांगतो मला उलटी आहे, मला माहिती आहे. तरी सांगते तेवढंच आहे. त्याला पियायला होत नाही म्हणून तो वाव आहे. म्हणून ऐकलं तर मी मला हॉटेल बोलायचं देवाच्या इकडे. मस्त आहे, मस्त आहे. पियालो इकडे पाण्या वगैरेची पण व्यवस्था आहे छान. चांगली आहे. क्लीन आहे सगळीकडे. हा चला इकडे शॉप आहे ते फरसाण वगैरे आहेत. इकडे काय थंडा. मंदिरामध्ये यांची प्रतिमा अशी बनवली नाही, एकदम म्हणजे रिअल वाटत होते एकदम. हे तर बोलत होते रिअलच आहे असं करून. मला डाऊट होतं की म्हणजे पाळण्यावरती बसलेले होते तर म्हटलं बहुतेक तर हेच असेल, प्रतिमाच असेल. पण हे बोलतात नाही रिअलच. डोळे एकदम रिअल वाटत होते पण दाखवता नाही आलं ना तुम्हाला. मला हा केस पण एकदम रिअल वाटत होते पण हातावरून मला थोडंसं डाऊट आलं. पण हे बोलतात नाही रिअल तेच म्हणजे स्वतः बसले. तेव्हा आम्ही तिकडे विचारलं तर सांगितलं की नाही प्रतिमा आहे एकदम डिट्टो. म्हणजे कोणालाही डाऊट येईल की रिअलच आहे असं करून. नको बेटा गाडी. हो मला स्वतःला वाटलं तर रिअल आहे म्हणून, मग मला बोललो. पण बघ जोकर बघ बघू. मला काय घेतलंस दाखव. आम्ही निघालोय, गाडीत बसलोय. म्हणून कसं वाटलं तुला? भारी वाटलं. लाईट बंद करते पण आपण दिसायला तर पाहिजे. आपण नाही दिसलं पाहिजे. मग आपल्या फ्रेंड्स लोकांना आपण दिसणार नाही कालोखामध्ये. आपण कालोखामध्ये दिसणार नाही आपल्या फ्रेंड्स लोकांना, आपल्या फॅमिलीला. मनूला पण आवडलं आणि मनूने काय घेतलं इथून बॉल, छोटासा बॉल घेतला ना. हा
म्हणून आपण नेक्स्ट टाइम यायचं. ग्रुप असं नाही तर मजा आली असती. ग्रुप म्हणजे ग्रुप आता किती लोकांना विचारलं मी, चला चला, कोणच यायला रेडी नाही. आणि एंड टाइमला येता येता राजू भाऊला पण मी माझ्या मोठ्या दिरांना मी म्हटलं की चला, पण त्यांचं प्लॅन होतं दुसरं. मग एंड टाइमला ते पण कॅन्सल झालं. मग त्यांना असं वाटलं की यार यायला पाहिजे होतं. मग आले असते तरी सगळे असते तर जरा चांगलं वाटलं असतं ना. आणि माझी मेन इच्छा होती आईना इकडे घेऊन यायचं आणि मम्मी पप्पांना घेऊन यायचं. माझे मम्मी पप्पा इकडे जवळ राहून असून सुद्धा इकडे नाही आले, ते घराच्या बाहेर नाही निघत. आणि इकडे असून सुद्धा मी इकडे येऊन गेले तरी सुद्धा माझ्यासोबत पण नाही आले. आणि कधी पण काही प्लॅन करतो तर ते येतच नाही. आणि मला घेऊन यायचं तर आईना, की म्हणजे मम्मी पप्पा ते येतच नाही. आमच्या आईना तरी घेऊन यावं, पण त्या पण नाही आला. तर नाही आला. पण यांना पण भरपूर आवडलं. तर ह्यांची पण आता इच्छा आहे आईना इकडे घेऊन यावं, आहे ना. सर्व मी आजोबाजी सर्व फॅमिली आता कधी येणार मी त्यांना तेव्हाच बोलत होती, चला चला, कधी प्लॅन नाही होत पण चला जाऊया, पण नाही आले. आणि आता त्यांना असं वाटलं की यार सुट्टी फुकट गेली, वेस्ट गेली सुट्टी. आले असं तर किती मस्त, कधी भेटत नाही असा चान्स. आणि ऍक्च्युली विषय झाला, आम्हाला पहिले वाटलं बीचला जायचं होतं. यशमी बोलत होती बीचला जायचं करून, पण शेवटी बोलतात ना देवाने आम्हाला दर्शनासाठी बोलवलेली. म्हणजे गडबड काय झाली की आम्हाला इथे विशंभरी मातेचं दर्शन सुद्धा पाहिजे होतं आणि वलसाडचं जो बीच आहे ना तिकडे पण जायचं होतं. तर मला असं वाटलं की आम्ही वलसाडच्या बीचला एक वेळेस गेलो होतो आणि तिथेच मंदिर होतं. तर त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन करायला गेलो होतो. तर मला असं वाटलं की हे जे बीच आहे ना ते विशंभरी मातेच्या इथेच आहे. तर नंतर मग आम्ही आलो ना, जसं मॅप वरती टाकलं आणि जसं मग मला लक्षात आलं, बहुतेक पोहोचलो, मग लक्षात आलं की नाही आधी आपण बीच वरती जाणार होतो. कारण माझा विचार होतं की आम्ही पाच वाजता असं घरातून निघालो, 5:45 वाजता, आणि 6 पर्यंत आम्ही पोहोचलो बहुतेक. तर इकडे मी तुम्हाला जसं सांगितलं 2 मिनिटं आहेत, तर त्या 2 मिनिटाच्या त्याच टायमामध्ये मला आठवलं की आपल्याला आधी बीच वरती जायचं आहे. माझा विचार होता की संध्याकाळी व्ह्यू छान असतो इकडे बघण्यासारखं संध्याकाळचं. आणि बोललो की 5 वाजता आपण निघालो, 6 ते 7 वाजेपर्यंत बीच वरती एन्जॉय करू आणि नंतर मग इकडे येऊ. तिथून जायचं ना आपण. इथे नेटवर्क नाहीये म्हणून नेट चालत नाही आणि मॅप दाखवत नाहीये. तर कुठून जायचं कन्फ्यूज झालंय. आता आम्ही पण गोंधळलो की आता काय, सरळच आहे ना, मॅप चालू झालाय, माझा हॉटस्पॉट दिलाय मोबाईलचा. तर हा, तर तेव्हा कुठे होते आपण, कुठे होतो. हा, तर तुम्हाला मी सांगितलं की 2 मिनिटात आपण पोहोचतोय. तेव्हाच त्या टायमामध्ये मला आठवलं की आपण बीच वरती आधी जाणार होतो. तर ह्यानं सांगितलं की बीच असं टाका, तिकडे मॅप वरती टाका. आणि त्यांनी टाकलं तेव्हा अर्धा तास दाखवायला लागला. आणि आपल्याला इथेच आलो तेव्हा 6 वाजले होते. आणि अर्धा तास जायला जर का आपल्याला तिकडे लागला असतं, मग यायला किती टाइम लागला असतं, म्हणजे तेवढाच टाइम, 1 तास तर आपला त्याच्यातच गेला असतं. मग काय आपण एन्जॉय करणार ना. म्हणून म्हटलं सुरेश, बीच वगैरे तर आपल्याला उद्या वगैरे पण कधी जाता येईल, पण मातेचं आपण दर्शन घ्यायच्या नावाने आलोय आणि मातेचं आधी दर्शन होऊ द्या. आता आपण पोहोचलोय तर आधी इकडे जाऊयात. पण तेव्हा एवढं असं लाईट वगैरे नव्हती चालू झाली. म्हटलं जाऊयात आपण दर्शन वगैरे करूयात. आणि मेन म्हणजे इकडे ओढणी लागतेच डोक्यावरती. म्हणजे जे बायका आहेत, बायका मुली वगैरे आहेत, छोट्या मुलीला छोट्या मुलींना सुद्धा आल्या ना तरी सुद्धा ओढणी लागतेच. माझं ऍक्च्युली काय झालं की मी कपडे वगैरे आणले नाही, कपडे वगैरे घेऊन नाही आली. आणि जे म्हणजे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं ना, तर ते पण माझी थोडी गडबड झाली. म्हणून मला जीन्स वरतीच मी आली. आणि इकडे मी स्कार्फ ओढणी वगैरे काहीच आणले नाही. आणि तिथे गेल्यावरती सांगितलं ओढणी हवीच आहे. आणि तिथे मग एक चांगले ताई भेटली, तर त्यांनी मला ओढणी दिली. मग मी आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन केलं आणि मग बाहेर आल्यावरती मी ती ओढणी त्यांना परत दिली. आणि मग थोडा वेळ आम्ही तिकडे थांबलो मस्त, जसं तुम्ही बघितलात.
मग आम्हाला लाईट्स वगैरे तिकडे लाईट्स वगैरे लागल्या, मग ते आम्हाला चांगलं शूट करता आलं आणि तुम्हाला मस्त दाखवता आहे आलं. ते, विजांचा कडकडाट, हा, पाणी वगैरे तुम्हाला पडणं कसं मंदिर वगैरे मंदिर तुम्हाला आतमधीतलं मेन दाखवता नाही ना, जे मेन बघायचं मेन होतं म्हणजे आतमध्ये. आतमधीतलं एवढं मस्त आहे ना की असं वाटणार की आकाशात या स्वर्गात आलो, एवढं सुंदर वाटतं. तर तुम्ही ह्या साईडला कधी आलात ना तर नक्की विजिट करा. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. मम्मीचा आताच फोन येऊन गेलाय आणि घरी स्पेशल आमच्यासाठी चिकन नाही मटन वडे आहेत. मटन आणि वडे स्पेशल. मनू पण खाणार ना, मनू खाणार ना. हा, मनू खाणार. बाव खाणार ना बाव. आणि वडे यांना तर आवडत नाही नॉनव्हेज, साधे सुरे शाकाहारी माणूस. त्यांना फक्त रसा द्या, कोणताही रसा खातील असं काय नाही की डालच पाहिजे, म्हणजे डाल आणि भाजीच पाहिजे त्यांना. तर पण ते नॉनव्हेज तरी बनवला तरी ते रसा द्या आणि पापड लोणचं त्यासोबत काही पण दिला तरी चालेल, पण नॉनव्हेज नको. तर त्यांना म्हणजे असं काय नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे, त्यांना काही दिलं तरी खात. मला ह्या बाबतीत मी सुखी आहे. सगळ्या बाबतीत चुकीच आहे, पण या बाबतीत असं नाही की हेच दे मला तेच दे मला. मी करते, मी स्वतः करते, पण हे नाही. त्यांना काही दे, तू काही बनव, तुला जे हवं ते बनव, पण तू खुश राहा खाऊन. आणि मी जो भेटतोय तो रशासोबत मी खातो ना खडूस. तुझी खुशी बाबा, मला काय आपण काय पण आपण काय म्हणजे माझं काय पण झालं असं काय हे नाही. मला लोणचं आणि चटणी तरी काय मी पावडर लोणचं चटणी खाईन. नुसती डाळ तरी असली ना, डाळ पापड खाईन. पापड लोणचं, नुसतं भात फ्राय करून तरी दिला ना तरी खाईन. त्यांचं असं काय नाही. आणि मनूला नुसतं नॉनव्हेज पाहिजे, बाव पाहिजे बाव ना. पण तो पण आता 2-3 दिवसापासून खात नाहीये. चला 20 मिनिटं दाखवतायत. मॅप मध्येच बंद झाला होता, काय झालं काय समजत नाहीये. मग तिकडून करंट लोकेशन पाठवायला सांगितलं, तेव्हा आता त्या लोकेशनवरती आम्ही चाललोय. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं आणि आता 20 मिनिटं दाखवत आहेत, 20 मिनिटामध्ये पोहोचू. तर आपला ब्लॉग इकडेच एंड करूयात. तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं आणि मातेचं मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय. एवढं मी कॅमेरा फिरवते त्यांच्याकडे तरी काय तू पण एक्सप्रेशन. मी तर बोलली ना बाय, तुम्हाला फक्त बाय करायचं होतं. सगळा झाला बोलून, फक्त बाय करायचं. ओके, सो आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. गाडी चालवत आहे ना तर मी बाबा होऊन जाईन. हा, मला जायचं होतं स्टुडिओ मध्ये पण लेट झालाय. पप्पांचं घरी जेवायला का नाही सोबत जेवायला त्याच्या मुलं. काल पण आम्हाला लेट झाला. त्या लोकांना सांगितलं जेवून घ्या आणि आम्ही पोहोचलो काहीतरी 10:15 पर्यंत. आणि त्या लोकांना म्हणजे त्यांची सवय आहे की 8-8:30 पर्यंत जेवण झालंच पाहिजे, पण आपलं नाही ना. म्हणून जास्त मस्ती करू झालाय. नख कापून नाही देत, मला नख मारतोय. मनूला घेऊन जाणार आहे, चंद्रमुखी येणार, कोणतरी येणार आहे खिडकीतून आणि मग मनूला घेऊन जाणार. ठीक आहे, नेक्स्ट टाइम असं नाही करणार. बोल नाही करणार असं. नेक्स्ट टाइम असं नाही करणार. एवढं सगळं बोलून पण करतोच, काही उपयोग नाहीये त्याचा. असं बोलून सुद्धा लहान आहे ना. आणि
जेवण झालंच पाहिजे, पण आपलं तसं नाही आहे. आपण आपलं जसं जॉबवरून येतो, जॉबवरून आल्यावर काय थोडंफार काय जेवण बनवायचं असेल, बहुतेक ताई बनवून ठेवतात, थोडंफार काय जेवण बनवायचं असेल ते करून मग नंतर मग आम्ही जेवायला वगैरे बसतो. मनूला घेऊन बसते. तर आम्हाला सवय आहे की थोडं लेट तरी झालं तरी पण भूक लागतेच. 10 नंतर भूक मरून जाते माझी. तर पण आता असं फिरायला वगैरे गेलो तर थोडाफार लेट होणारच, पण त्यांना असं नाही. म्हणून आम्हाला झुडिओमध्ये जायचं होतं. त्यांच्यासाठी पप्पांसाठी पण काही कपडे घ्यायचे होते आणि मला सुद्धा बघायचं होतं, काही घ्यायचं होतं मनूसाठी वगैरे, पण नाही जाता